महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये भुजबळांच्या निर्दोष मुक्तता प्रकरणात अंजली दमानिया उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना त्यांनी लिहिलं पत्र. भुजबळांविषयी झालेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अंजली दमानियांची पत्राद्वारे विनंती. कल्याण डोंबिवली पालिकेत आम्ही विरोधी बाकांवर बसू. ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाईंचं वक्तव्य. तर मनसेनं निर्णय घेण्याआधी आमच्या सोबत चर्चा करायला हवी होती. सरदेसाईंकडून उघडपणे नाराजी. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरनं टीकेची झोड. हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार, मंत्री नितेश राणेंचा इशारा. तर तुमच्या 7 पिढ्या जरी खाली आल्या तरी महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाहीत, नवनीत राणा ही आक्रमक. भाजप आणि एमआयएममध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू. सुषमा अंधारेंचा आरोप. तर भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल. महापालिकेतल्या सत्ता वाटपासाठी हालचालींना वेग. फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक होण्याची शक्यता. शिवसेनेकडून मुंबईमध्ये 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी करण्यात येणार, सूत्रांची माहिती. नागपूरचा महापौर कोण होणार? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निश्चित केलं जाणार. 30 जानेवारीला महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार. अदानी आणि लोढांसोबत दावोसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद. पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका. नाशकात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लॉंग मार्च. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांचं आंदोलन. नाशकात पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा तैनात. पद्म पुरस्कारांची घोषणा. देशातील 45 मान्यवरांचा सन्मान. महाराष्ट्रातील लोकनाट्य आणि कृषी क्षेत्राला बहुमान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.